दंडवत प्रणाम मंडळी. परब्रह्मज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सादा वडनेरकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत. त्यामध्ये देवभक्ताचा महिमा, तसेच श्री गोविंद प्रभूंनी सादाईसाला दिलेल्या 5 वस्तू कोणत्या आणि स्वामींनी वर्तविलेली भविष्यवाणी कशी खरी ठरली हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सादा ही 4 ठाणे येथे रहिवासी होती. हे गाव पूर्वी यादवराजाच्या काळी वऱ्हाडात होते. तो आता सध्या मराठवाड्यात आहे. सादेचा जन्म ब्राह्मण कुळात झाला. सादा ही विवाहित होती. हिच्या सासरचे गाव वऱ्हाडाच्या अमरावती जिल्ह्यातील वडनेर भुजंग हे होय आणि आजोळचे गाव रिद्धपुराजवळील दाभविहरी होते. ही सासरी असताना तिला एक कन्या झाल्यावर तिचा पती मृत्यू पावला. त्यानंतर ती आपल्या मुलीस घेऊन माहेरी 4 ठाणे येथे येऊन राहिली. सादेला एक पुतण्या होता. त्याचे नाव रामदेव उर्फ दादोस. या दादोसाला स्वामी एकांकी होते. त्यावेळी स्वामींपासून विद्या प्राप्त झाली होती. हा स्वामींचा पहिला विद्यावंत शिष्य होय. तो स्वामींना गुरु व श्री गोविंद प्रभूंना परमगुरु मानित असे. त्यामुळे तो अगोदर श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनात जाई, लगेच स्वामींच्या दर्शनात जात असे. असा त्याचा नेहमीचा क्रम होता. एकदा रामदेव श्री गोविंद प्रभूंचे दर्शन घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघाले, परंतु स्वामी कोठे आहेत हे त्यांना निश्चित माहिती नसल्यामुळे ते त्यांचा शोध घेत निघाले. जाताना ते सादेच्या माहेरी 4 ठाणे येथे आले. तेथे सादाची व महादाईसाची भेट झाली आणि ओसरीवर बसून श्री गोविंद प्रभूंची महिमा सादेला सांगत बसले. ती ऐकून सादा म्हणाली, पिसे पिसे राऊळ ते का हो? लेकरुवा पाठी धावतात तेच का? हो हो, पिसे पिसे राऊळ ते. असे श्री गोविंद प्रभूंचे नाम घेताच सादेला स्थितीचा अनुभव आला. ती थोडा वेळ स्थित्यानंदात मग्न होती. मग दादोसने महादाईसाला सादेचे खांदे दाबण्यास सांगितले. त्याप्रमाणे करताच तो स्थित्यानंद निवर्तला. तेव्हा सादाईसाने विचारले, रामा, आता तुला कोठे जावयाचे आहे? दादोस म्हणाले, श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला जावयाचे आहे. तर मीही येईन असे सादाने सांगितले व तिने जाण्याची तयारी केली आणि सरवळे भरलेले पोते घेऊन ती त्यांच्याबरोबर निघाली. दादोस स्वामींचा शोध घेत घेत ते खानदेशातील कनाशी येथे आले. कनाशीच्या आग्नेय दिशेस असलेल्या नांदणीच्या मळ्यात भक्तजनांना स्वामींची भेट झाली. तेव्हा ती स्वामींना पाहताच उभी राहिली. असे सौंदर्यवान पुरुष तिने आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. म्हणून स्वामींच्या सुंदर मूर्तीचे तिला आश्चर्य वाटत होते. डोक्यावरील गवल्याचे पोते खांद्याकडे घसरल्याचेही तिला भान राहिले नाही. तिने स्वामींना दंडवत करावा म्हणून दादोसने तिच्या खांद्यावरील पोतडी उचलून घेतली, पण सादा तशीच उभी नमस्कार करीना. मग दादोसने सादेला स्नानासाठी विहिरीकडे पाठविले. तिने स्नान केले आणि तेथे असलेला दवना आणला, परंतु तो दवना पाण्याने ओला झालेला आणि मुळाला माती लागलेला होता. असाच दवना तिने स्वामींच्या मुकुटावर वाहिला व म्हटले, जी संसारीत जन्मले याचे फळ आजी झाले. दवण्यातील पाणी आणि मातीने स्वामींचे डोके भरले व भिजले. पूजा कशी करावी, पूजा करताना काय म्हणावे हे त्या वृद्धबाईला काय माहिती? ती अज्ञान अशिक्षित असल्याने तिच्याकडून स्वामींच्या ठिकाणी यथोक्त विधी घडला नाही. एकदा स्वामींचा मुक्काम भडेगावला असताना सादेने स्नान करून येतेवेळी त्रिसंधीची फुले आणली. त्यावेळी स्वामी पहुडले होते. वास्तविक तिने परत जावयाचे होते. फार तर चरणावर फुले वाहवयास पाहिजे होती, परंतु तिने चरणावर, छातीवर एवढेच नव्हे तर पांघरून काढून मस्तकावरही फुले वाहिली. अशी ही भोळी सादा. भडगावपर्यंत ती स्वामींच्या सानिध्यात राहून परत आपल्या गावी गेली. पुढे तिने स्वामींची भेट जोगेश्वरीला 2 वेळा व डोमेग्राम, पैठण या ठिकाणी घेतली. सादा ही वेदवंत होती, म्हणजेच सादेला स्वामींची अत्यंत आवड होती. सादेला स्वामींचे सानिध्य 4 महिने लाभल्यामुळे त्यांच्यावर तिचा भक्तिभाव वाढला. तिची श्रद्धा वाढली. स्वामींचे दर्शन होताच ती साष्टांग नमस्कार करावयाची व फुलाने स्वामींची पूजा करावयाची. एकदा
पैठण येथे लोणार तीर्थस्नान करून येत असताना साधेला रिंगणीची फुले दिसली. या फुलानेच तिने स्वामींची अष्टांग पूजा केली. तेव्हा तिच्या भक्तीचे कौतुक करताना स्वामी म्हणाले, हे काही साधे हो, देव सुवर्ण फुली पूजित आहे. स्वामींच्या दृष्टीने द्रव्यास महत्व नसून ते साधकांच्या भक्तिभावाला असते. ती अशी पूजा नेहमीच करी. एकदा खांडगावी ओहळा काठी फुलांनी बहरलेल्या कण्हेरीच्या झाडांची फुले आणून तिने स्वामींची पूजा केली. तिची स्वामींवर विशिष्ट प्रकारची श्रद्धा होती. एकदा डोमेगामी असताना तिने भामाटान या गावी भिक्षा मागितली व ब्राह्मणांच्या घरी जेवण केले. नंतर ती स्वामींच्या भेटीस आली. तेव्हा स्वामी विनोदाने म्हणाले, बाई, तुम्ही वाण्याच्या घरी जेवलात? ती म्हणाली, छे छे, ते वाण्याचे घर नव्हते. यावर स्वामी म्हणाले, ते जर वाण्याचे असेल तर तुम्ही काय कराल? तेव्हा साधा म्हणाली, मी गोसावियाचे चरणोदक घेऊन माझे पोट पवित्र करीन. तिने दिलेल्या या उत्तरातून तिची श्रद्धा प्रतिबिंबित होते. साधाच्या भक्तिभावाकडे पाहून स्वामी तिच्यावर फार प्रसन्न होते. स्वामी डोमेगामी असताना तिला सोन्याने मडविलेली काठी व लोकरीचा सगळा देण्यास तयार झाले, परंतु तिने घेतले नाही. पुन्हा एकदा म्हणाले, आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुम्ही काही मागा. यावर साधेने ऐच्छिक भोग व ऐश्वर्य न मागता मज पुन्हा संबंध द्यावा हेच मागितले. पर्यायाने तिने आपल्या उद्धरणाची मागणी केली. हे पाहून स्वामी तिच्यावर संतुष्ट झाले. तिने अजाणतेने असे मागितले तर जाणतेपणी काय मागितले असते असे स्वामींनी संतोषपर उद्गार काढून तिच्या हुशारीचे कौतुक केले व तिला आश्वासन दिले. स्वामींनी तिला पारत्रिक सुखाचे आश्वासन तर दिलेच, पण ऐच्छिक संरक्षणाचेही दिले. डोमेग्राम येथे स्वामींजवळ साधा उभी असताना समोरून गाई बैल बांधून नेत असल्याचे स्वामींच्या दृष्टीस पडले. तेव्हा स्वामी साधेला उद्देशून म्हणाले, साधा, पुढे आता असेच होणार. एका भागातील माणसे धरून ती दुसऱ्या भागात नेली जातील, त्यातील निवडक विकली जातील आणि इतरांना गुलाम करतील. साधेला हे शक्य वाटेना. ती म्हणाली, ती तर माणसे, ती काय गुरे आहेत धरून नेण्याला? माणसाला कसे धरून नेतील? यावर स्वामी म्हणाले, साधे हो, ते बलवान कातड्याच्या वाद्या नाकात ओवून धरून नेतील. हे ऐकताच साधेच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. तिला भीती वाटू लागली. मनुष्य विक्रीची कल्पना तिला सहन होईना. तेव्हा तिला अभयदान देत स्वामी म्हणाले, तुम्ही भिवू नका, तुम्हाला तसा कोणताही उपद्रव होणार नाही असे वरदान दिले. साधा ही शरीराने स्थूल आणि काळसर रंगाची होती. शिवाय ती स्वभावाने भीती होती. तिला लवकर चालणेही होत नसे वा उंच टेकडीवर चढताही येत नसे. असे असले तरी तिने स्वामींच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही. भक्तीचा जिव्हाळा ज्यांच्या हृदयात असतो त्यांच्याकडून कधीच आळस वा प्रमाद घडत नाही. याप्रमाणे साधेच्या जीवनात घडून येत होते. साधा ही वेदवंत होती. तिला बोध म्हणजेच ज्ञान नव्हते. म्हणूनच स्वामींनी तिला कसे वागावे हे शिकविले. आपल्याजवळच काय, पण श्री गोविंद प्रभूंच्या सानिध्यात असताना कसे राहावे हे तिला शिकवले. स्वामी श्री चक्रधर व श्री गोविंद प्रभू यांच्या सानिध्यात असल्यामुळे तिला चांगले वळण लागले आणि पूर्वीची भोळी साधा बदलून गेली. तिच्यामध्ये संयम, विनयशीलता, समता, अहिंसा, ईशाचिंतन इत्यादी नवीन गुण प्राप्त झाले व ती तपस्विनी झाली. स्वामींच्या पश्चात ती श्री गोविंद प्रभू व नागदेवाचार्य यांच्या सानिध्यात राहिली. वृद्ध साधेवर स्वामींप्रमाणे श्री गोविंद प्रभूही प्रसन्न होते. श्री प्रभू साधेला आपल्याजवळील वस्तू मोठ्या कौतुकाने देत असत. एकदा त्यांनी आपली हालत असलेली दाढ उपटून साधेला दिली. तसेच डाव्या हाताचे नख काढून दिले. रिद्धपूरच्या मठातील महाद्वार दिले असल्यामुळे श्रीप्रभू जातेवेळी ते धरून ठेवण्याचे काम साधेकडे सोपविले होते. श्रीप्रभू दरवाजातून जाताना आपल्या मुखीचे तांबूल साधेसमोर टाकवायचे, परंतु हात गुंतल्यामुळे साधेला तो प्रसाद घेता येत नव्हता. सारे भक्तजन प्रसाद घेत असत. त्यावेळी मी पापी प्रसादात चुकत असे असा विचार तिच्या मनात येई. तिचा हा मनोरथ श्रीप्रभूने ओळखला व त्यांनी आपल्या मुखात सुपारीचे खांड राखून ठेवले आणि महाद्वारातून जाताना तिला स्वतः प्रसादाचा लाभ करून दिला.
एकदा आबाईसा श्रीप्रभूंचे केस विंचरत होती. तेवढ्यात साधा तेथे आली. निघालेले केस श्रीप्रभूने हातात घेतले आणि साधेला दिले. साधेने ते लुगड्याच्या पदरात बांधून घेतले आणि नंतर दंडाला बांधले. तसेच श्रीप्रभूंनी ताटही दिले. अशा प्रकारे श्रीप्रभूंनी साधेला 5 वस्तू दिल्या. त्या वस्तू तिने आयुष्यभर सांभाळल्या. ती त्यांना वंदन करीत असे. साधेच्या भक्तिभावाकडे पाहून श्री गोविंद प्रभू इतके संतुष्ट होते की तिच्या भेटीसाठी त्यांनी 11 दिवस उपवास केला व तिची भेट होताच त्यांनी अन्न ग्रहण केले. इतकी श्रीप्रभूंची कृपा या भोळ्या साधाईसाने जोडली होती. श्रीप्रभूंच्या देहत्यागानंतर भट्टोबास आपल्या परिवारासह रिद्धपुराहून गंगातीरी यावयास निघाले. तेव्हा त्यांच्याबरोबर साधाईसाई होती. ते उभय गंगा तीराच्या परमेश्वर संबंधित स्नानांना नमस्कार करीत डोमेग्रामला आले. तेथूनही ते पुढे निघून गंगेच्या परिसरात आपली दैनिक उपासना व धर्मप्रचार करीत राहिले. पुढे पुढे साधाईसाचा देह थकला. ती अशक्त अक्षम झाली. म्हणून भट्टोबासांनी निंबा येथे तिच्यासाठी एक पर्णकुटी बांधली. तेथे साधा राहू लागली. भट्टोबास तेथे अधूनमधून येत जात असत. स्वामींनी डोमेग्रामी भविष्य वर्तविल्याप्रमाणे अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर शके 1216 मध्ये स्वारी केली. तेव्हा त्याचे सैनिक हिंदूंना जनावरासारखे नाकात वाद्याचे दोर घालून धरून नेऊन लागले. जाळपोळ लुटालूट करू लागले. तेव्हा भट्टोबासांनी आबाईसाला बैजोबाच्या गावी ठेवून ते स्वतः परिवारासह घाटावर निघाले. बैजनाथ परळीला आले. पाठीशी शत्रू असल्याची कल्पना येताच स्वामी श्री चक्रधरांनी साधेला दिलेले अभयदान लक्षात घेऊन भट्टोबा साधेला म्हणाले, "एल्लो तू राहे." साधा होय म्हणाली. मग भट्टोबासांनी अशक्त व असमर्थ परिवार तिच्या सांभाळी घालून ते पुढे निलंग्याकडे गेले. यानंतर साधेने सर्वांना वैद्यनाथाच्या मंदिरात दडविले. मग गावातील इतर लोक त्यांनाही तिने मंदिरात घातले आणि आपण स्वतः मंदिराच्या दारात काठी घेऊन बसली. मागाहून शत्रुसैन्य आले. त्या शस्त्रधाऱ्यांनी तिला दरडाविले, पण साधा डगमगली नाही. तिने शांतपणे संतपणे उत्तर दिले. येथे श्री चक्रधररायांची दासी येल्लो असे. सैनिकांचा तिच्यावर विश्वास बसला. ते पुढे निघून गेले. या प्रकारे साधेवरचे संकट स्वामी श्री चक्रधरांच्या वरप्रसादाने टळले. मग सर्वत्र शांतता झाल्यावर नागदेवाचार्यादी मंडळींच्या भेटी झाल्या. साधा ही निंबा येथे बांधलेल्या पर्णकुटीतच राहत होती. परंतु एकदा कोणाच्या तरी निमंत्रणावरून ती रावस गावाला गेली व तेथेच आजारी झाली. तेव्हा तेथे उपाध्ये कमळावसा राहत होत्या. साधा आजारी पडली म्हणून कमळावसेने तिची उत्तम प्रकारे सेवा केली. साधा आजारी असल्याचे तिची बहीण जोमाईसाला समजले. मग ती आपल्या नातवंडाला म्हणजेच परशुराम व्यासांना कडेवर घेऊन भेटण्यास आली. तिला पाहून साधेला समाधान वाटले. साधाचा रोग दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यातून ती जगेल असे तिला वाटत नव्हते. म्हणून साधाईसाने आपल्या जवळील दाढेचा विशेष परशुरामाच्या गळ्यात बांधला आणि केशकलापाची जुडी, नखाचा विशेष व छिन्नस्थळी या 3 वस्तू कमळावसांना दिल्या. थोड्याच वेळात आपला पार्थिव देह सुमारे शके 1221 मध्ये ठेवून ती कैवल्यवासी झाली. मंडळी, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण औसा थाळनेरकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत. दंडवत प्रणाम.